शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत पंख्याला लटकून केली आत्महत्या। आत्महत्याच्या घटनेने उडाली खळबळ। रोहडा येथील एका शाळकरी विद्यार्थ्याने पुसद येथे राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। ही घटना आज दिनांक 3 जून 2024 रोजी दुपारी अंदाजे 4 वाजता घडली असल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शांतीनगर इरिगेशनच्या मागे ज्ञानेश्वर प्रल्हाद पोपळघाट यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत असलेल्या मुरली गजानन पोपळघाट वय 25 वर्ष राहणार रोहडा याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतील सिलिंग फॅनला स्टॉल सदृश्य कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले। मृतक मुरली गजानन पोपळघाट हा बीकॉम सेकंड इयर मध्ये शिकत होता अशी माहिती मिळाली आहे। ज्या रूम मध्ये ही घटना घडली त्या रूम मध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच चार्ट आढळून आले। मृतक मुरली व त्याचा मित्र असे दोघे मिळून भाड्याच्या खोलीत राहत होते। मुरलीचा मित्र जेव्हा अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी गेला त्याच दरम्यान मुरलीने गळफास लावून आत्महत्या केली। बराच वेळ झाला रूमचा दरवाजा न उघडल्याने काही जणांनी मिळून दरवाजा उघडल्याने ही आत्महत्येची घटना उघडकीस आली। सदर आत्महत्या का केली त्याचे कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे, परंतु तेथील काही व्यक्तींच्या मते आज मुरलीचा पेपर होता। त्या पेपर दरम्यान काहीतरी अनुचित झाले असावे आणि त्याचमुळे ही घटना घडली असे तेथील काही व्यक्तींचे मत आहे, परंतु स्पष्टरित्या घटनेचे कारण काय हे समजू शकले नाही। सदर घटनेचा तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे बीड जमादार विष्णू नलमवार हे करीत आहे।